गुड मॉर्निंग. सो आपले आंबे तोडून झालेत आता बऱ्यापैकी सगळ्या झाडांचे. थोडे थोडे फार दिसतात आहेत तुम्हाला इथं. जसं मागं दिसतात पिशव्या लागलेल्या आहेत इथं. पण आता ज्या ज्या झाडांचे आंबे तोडून झालेत ना, त्यांची आपण करतोय छाटणी. कारण आता आज आहे 2 जून आणि पाऊस मला वाटतं 10 ते 15 जूनच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर छाटणी करून घेणं गरजेचं झालं आहे आता झाडांचं. कारण काय काय झाडं तर एवढी वाढलेली आहेत. तुम्हाला दाखवतो आता मी. हे झाड बघा. हे झाड तर एवढंच आता वाढले, हे चारी बाजूने असं डेरेदार झालं. दिसायला खूप छान दिसतंय, बघू शकता तुम्ही. पण प्रॉब्लेम हा आहे की ह्याच्यामध्ये ना आतमध्ये सूर्यप्रकाश जातोय ना हवा खेळती राहते. सेम ह्या झाडाचं पहा, चारही बाजूने नुसतं वाढत चाललंय. आणि ह्याला जर आत्ताच वळण नाही दिलं ना तर हे प्रॉब्लेम करेल पुढे जाऊन आपल्याला. मग त्याच्यात जून फांद्या होतील आणि मग त्या कट केल्या की मग त्याच्यामध्ये खोडकिडा लागू शकतो. आत्ता जरा आहे बऱ्यापैकी, तर हे करूया. तर आता काय करायचं आपल्याला, सगळी जमिनीला लागलेली जी फांद्या आहेत त्या उडवायच्या सुरुवातीला. तर जसं हे उडवायचं, हे उडवायचं. आपल्याला काहीच ठेवायचं नाही या झाडाचं, जमिनीला लागलेलं सगळं उडवायचं आहे. नाही तर छाटणी तर हे ठीक वाटते. इकडे आत घुसणारी फांदी तोडूया. सो आता ह्याची छाटणी करतो आणि मग छाटणी झाल्यावरती दाखवतो तुम्हाला. आता बघा, आपली छाटणी करून झाली आहे. हे साईडनं तुम्हाला दिसतंय सगळं कापलेलं. सो आता मधला भाग पूर्ण मोकळा झाला आहे. सूर्यप्रकाश पूर्ण पडतोय आतमध्ये पण, मुख्य खोडावरती पण, आणि हवा पण खेळती राहते. आता इकडचं मी थोडं ठेवलं आहे ह्या साईडचं, कारण ह्या साईडचं झाड जरा छोटं आहे आणि हा जो स्टेम आहे तो असा वरती चालला आहे इकडं. आणि हा नंतर इथून कापू शकतो मी याला. इथून आपण वरतीच जाणार आहे, त्यामुळे ह्या साईडचं ठेवलं थोडं मी. पण जे पूर्ण असं झुडूप झालं होतं तयार, त्याला क्लिअर केले आता आपण. हे पण राहिलं थोडं, इथं इथं कापू एक, हे राहिलं होतं. हे एक आले, ह्याला एक क्लिअर करूया. बेसिकली ज्या खाली खाली जाणाऱ्या फांद्या आहेत त्यांना कट करायचे, जेणेकरून सेम ह्याचं पण आहे, ह्याला पण लय मेहनत लागणार आहे कट करायला. असं आता ह्या झाडाला बघा तुम्ही, सेंटर पिलर ओपनिंग म्हणतात त्याला. म्हणजे 12च्या उन्हाचा सूर्याचा प्रकाश झाडाच्या मुख्य खोडावरती पडला पाहिजे. म्हणजे चारी बाजूनी हवा पण येते, ऊन पण येते, म्हणजे झाडावरती रोग पडत नाही, मॉइश्चर टिकून राहत नाही जास्त. हे फायदे होतात कटिंग करायचे, आणि झाडाचा शेप पण मेंटेन राहतो. असं अस्तव्यस्त वाढत नाही झाड ते.